हेटी पुलिस पोस्ट ने सावनेर शहर आने वाली सड़क पर उगे पेड़ों और सड़क के किनारे उगी झाड़ियों के बारे में हितज्योति आधार फाउंडेशन के हितेश बंसोड़, हाईवे पुलिस चौक के इंचार्ज सावनेर सब डिविजनल पुलिस पिछले कुछ महीनों से उक्त मामला संबंधित विभाग के ध्यान में ला रही थी। उन्हें उक्त विभाग द्वारा जल्द ही निजात दिलाने का भरोसा भी मिल रहा था और काफी समय बीत जाने के बाद भी उक्त विभाग द्वारा किसी भी प्रकार के संज्ञान न लेने से सड़क एक्सीडेंट साइट बनती जा रही है। संबंधित डिपार्टमेंट का और कितने दिन इंतजार करे और बढ़ते सड़क हादसे तथा मौके की गंभीरता को देखते हुए इसे तुरंत साफ करना और पेड़ों को काटना बहुत जरूरी था। इसके लिए आम्ही सेवेकरी व्हाट्सएप ग्रुप सावनेर के भूषण कुबड़े, महेश टेकाड़े, निखिल पोटभरे, अभिषेक गहरवार, हितज्योति आधार फाउंडेशन के हितेश बंसोड़, हेटी सावंगी के सरपंच अशोक डावरे आदि ने श्रमदान से इन पेड़ों और झाड़ियों को हटाने का निर्णय लिया तथा सावनेर पुलिस सब डिवीजन के सब डिविजनल ऑफिसर सागर खारडे, सावनेर पुलिस स्टेशन के पुलिस इंस्पेक्टर उमेश पाटिल, पाटन सावगी हाईवे पुलिस पोस्ट हेटी की सुहासनी सहस्त्रबुद्धे, सावनेर तालुका मराठी पत्रकार संघ के अध्यक्ष किशोर ढुंडेले तथा सावनेर पुलिस और हेटी हाईवे पुलिस के कर्मचारी आदि की मौजूदगी में 28 दिसंबर को सुबह 8 बजे श्रमदान शुरू किया गया और धीरे धीरे डार्क पॉइंट पर लगे पेड़ और झाड़ियां हटा दी गई। सड़क साफ हो गई और उम्मीद जगी कि भविष्य में यहाँ कोई सड़क हादसा नहीं होगा। सावनेर सेवेकरी परिवारच्या वतीने या हायवेवर जे पूर्ण झाडं वाढलेले आहे त्याकरिता सावनेर पोलीस स्टेशन, हेटी पोलीस चौकी, हितज्योति आधार फाउंडेशन आणि सावनेर मित्र परिवार यांच्या वतीने पूर्ण सफाई करण्याचं एक आयोजन करण्यात आलेलं आहे। संपूर्ण मीडियाच्या वतीने त्यांचं खूप खूप अभिनंदन की येणाऱ्या काळामध्ये वाढते अपघात ते टाळण्याकरिता या युवकांनी केलेला हा जो प्रयास आहे हा अत्यंत सुप्त असा एक आयोजन यांनी केलेला आहे। माझ्यासोबत पूर्ण टीम आहे, त्यांच्यासोबत आता आपण बघूया सगळेजण आपल्या श्रमदानातून वाढलेल्या याच्या झाडी झोडपी आहे। मी कॅमेरामॅनला म्हणेल की आपण बाजूची जी झाडी झोडपी आहे ते दाखवाल। ही झाडी झोडपं आता साफ करून या यातायात सुरळीत हो याकरिता सगळा उपक्रम सुरू केलेला आहे। आपल्यासोबत आहे सावनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, आपण त्यांच्याकडून सर हा जो एक उपक्रम आपण राबवलेला आहे हा सुप्त उपक्रम आहे, अपघातामध्ये कमी आणण्याचा आपला जो प्रयत्न आहे याच्याबद्दल आपण काय म्हणतो? या ठिकाणी अपघात जास्त होतात आणि हा ब्लॅक स्पॉट आहे आणि इथं ते झाडे आहेत बाबळीचे खूप वाढलेले आहेत रस्त्याच्या कडेला, त्यामुळे अपघात कमी होण्यासाठी हा नागरिकांच्या सहभागातून जे झाडाची कटाई आहे चेकिंग आहे करत आहे। आपल्यासोबत आहे हितज्योति आधार फाउंडेशनचे, ज्यांनी हा जो स्पॉट आहे आता कसं वाटेल आपल्याला हा स्पॉट एकदम क्लिअर झाल्यामुळे? हा झाडावरचे डिवायडरवरचे झाडं कटल्यावरचे वाहतूक करणारे बाईकवाले आहेत त्यांना जे झाडं झुडपं लागत होते आणि जे रस्ता दिसत नव्हता हा आता एका ग्रुपमुळे आणि सेवेकरी ग्रुपमुळे हा पूर्ण क्लिअर होऊन जाणार। सेवेकरी ग्रुपचे आमच्याजवळ आहे, आपण त्यांच्याशी समजून घेऊया काय आपण हा जो एक कार्यक्रम घेतलेला आहे याला कशा पद्धतीने बघता? बरेच दिवसापासून या रोड बद्दल वारंवार पत्रव्यवहार इथच्या स्थानिक लोकांकडून झालेला आहे, पण प्रशासन याच्यावर काही लक्ष देत नव्हते। आता प्रशासन याच्यावर लक्ष देईन पण ते किती दिवसात लक्ष देईन हे काही ठरवलं नव्हतं आणि स्पॉटला लक्षात घेता आपण आपल्या सेवेकरी ग्रुपच्या माध्यमातून हे समाजकार्य घडून आणलंय। आपल्यासोबत हेटीचे सरपंच सुद्धा आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आपण इथे ट्रॅक्टर वगैरे उपलब्ध करून दिलं। भूषण भाऊच्या माहितीनुसार नेहमी वारंवार सूचना करूनही यांनी काही दखल घेतली नाही आणि हे याच्यामुळे पुढचं वाहतूक दिसत नसल्यामुळं धोक्याचा निर्माण तयार होत होतो आणि त्याच्यामध्ये हे जे रोडमध्ये जे फट पडली आहे त्याच्यामध्ये बी यांनी काँग्रेस करायला पाहिजे होतं, अजून केलं नाही। काही वाहतूक याच्यामध्ये फसून पडले आणि ते धोका निर्माण झाला आहे। श्रमदानातून हे कार्य होऊन राहिलं आपल्याला कसं वाटून राहिलं? खूप छान आणि खूप स्तुत्य उपक्रम आहे। जसं ज्या पद्धतीने आपण अपघातासाठी आळा घालू शकतो यासाठी आपण हा जो उपक्रम राबवलेला आहे त्या उपक्रमाबद्दल मला खूपच छान वाटतं आणि एवढे सगळे जे सेवेकरी आहेत ते सेवेकरी इथे सगळे आपल्या जोमाने काम करतायत आणि सगळ्यांचं इथे सहकार्य पोलीस प्रशासनाचं आहे, सहकार्य। एक व्हॉट्सअप ग्रुप फक्त मनोरंजनासाठी नाही तर समाजासाठी काम करतं असा या सेवेकरी ग्रुपने एक कार्य करून दाखवलेलं आहे। काय म्हणून मी आपल्या माध्यमातून सर्वांना धन्यवाद करतो की आम्ही जो सावनेरला सेवेकरी ग्रुप चालवतो तो निव्वळ व्हॉट्सअप ग्रुप नाही, गुड मॉर्निंग गुड नाईट नाही, तर लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही तो ग्रुप चालवला आहे। रुग्णसेवा असो की रोडची सेवा असो की कुणाची मृत्यू असो की कुणाचे काही असो, आम्ही त्या सेवेकरी ग्रुपच्या माध्यमातून एका व्हॉट्सअपच्या मेसेजाने संपूर्ण तालुक्यात आपल्यासोबत राष्ट्रीय महामार्गाच्या
पोलीस निरीक्षक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. मॅडम, हा जो स्पॉट आहे, एक डार्क स्पॉट बनलेला होता आणि आपण सगळ्यांनी मिळून हा उपक्रम राबवून राहिलेला आहे, याच्यामध्ये आपल्याला काय? हे खरंच खूप छान आणि सुप्त उपक्रम आहे. हे झाडं बऱ्याच वर्षापासून रोपट्याची वृक्ष झालेली आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अलीकडचं पलीकडचं दिसत नाही, त्यामुळे अपघात होण्याचे तर खूप जास्त चान्सेस आहेत. या उपक्रमामुळे अपघात तर कमी होणारच आहे, परंतु ते सौंदर्यीकरण सुद्धा होईल एका प्रकारे रस्त्याचं आणि ते दिसायला सुंदर दिसेल आणि नागरिकांना सुद्धा येण्या जाण्याला काही अडचण होणार नाही. आणि हा खरंच उपक्रम इतका छान राबवला आहे, त्यामुळे जे आपले सामाजिक कार्यकर्ते भूषण, मी त्यांचं खूप अभिनंदन करते आणि तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद मानते की तुम्ही आमच्या हिटी पासून ही सुरुवात केलेली आहे, त्यामुळे आमच्या हिटीच्या पण सौंदर्यीकरणात भर पडत आहे. थँक्यू. तारा न्यूज के लिए किशोर ढिंडोली की रिपोर्ट। वेलकम टू जीबी लॉजिस्टिक, जहां भरोसा, समय पर डिलीवरी और बेहतरीन सेवा हमारी पहचान है। हमारी वेल मेंटेन ट्रक्स की फ्लीट और एक्सपर्ट ड्राइवर्स टीम हर डिलीवरी को बनाती है सुरक्षित, समय पर और आपकी जरूरतों के मुताबिक। जीबी लॉजिस्टिक, एक्सपर्ट टीम, स्किल्ड एंड एक्सपीरियंस स्टाफ जो हर ऑपरेशन को बनाते हैं स्लीमलेस। कॉम्पिटिटिव प्राइसिंग, बेस्ट सोल्यूशन, क्वालिटी कॉम्प्रोमाइज, एक्सटेंसिव नेटवर्क, पैन इंडिया कनेक्टिविटी, हर रूट पर एश्योर्ड सपोर्ट, साथ ही साथ कस्टमर सेटिस्फैक्शन, एक दशक से ज्यादा का भरोसा। जीबी लॉजिस्टिक में हम सिर्फ सामान ट्रांसपोर्ट नहीं करते, हम डिलीवर करते हैं आपका ट्रस्ट, आपके कमिटमेंट और आपका बिजनेस प्रॉमिस। चूज जीबी लॉजिस्टिक, वी केयर फॉर यू, वी डिलीवर फॉर यू। ऑफिस एड्रेस सप्तक प्लाजा, प्लॉट नंबर 18, थर्ड फ्लोर, ओल्ड दास ज्वेलर्स के ऊपर, शंकर नगर, नागपुर। कॉन्टैक्ट 0712 66555030 और 9373901865।